नमस्कार शेतकरी बंधूंनो आणि मित्रांनो, आज 20 ऑक्टोबर 2025. मित्रांनो, नरक चतुर्थी आणि दीपावलीच्या आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आज आपण दोन गोष्टीवर बोलणार आहोत. सातत्याने बंगालच्या उपसागरातील लो प्रेशर सिस्टीमवर आपलं फोकस आहे आणि या लो प्रेशर सिस्टीमचा राज्यावर कशा पद्धतीने इफेक्ट होणार आहे, कशा पद्धतीने परिणाम होणार आहे, या सर्व गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जगातली दोन टॉपची जी मॉडेल आहेत त्या मॉडेलचा अंदाज आपण आज पाहणार आहोत. यामध्ये एक आहे GFS हे मॉडेल आहे आणि दुसरं आहे ECMWF. या दोन्ही मॉडेलच्या अंदाजाचा आपण एकूण सारांश पाहणार आहोत आणि महाराष्ट्रावर या लो प्रेशर सिस्टीमचा कसा परिणाम होणार आहे हे पाहणार आहोत. लो प्रेशर सिस्टीम विकसित होणार आहे हे आता निश्चित झालेलं आहे. पुढे तिचं चक्रीवादळ होईल का नाही हे तरी सध्या कुठलेच मॉडेल दाखवत नाहीत, त्यामुळे आपल्याला त्या खोलामध्ये जायचं नाही. म्हणून मित्रांनो, आपण आज या सर्व गोष्टीचा अंदाज पाहू आणि राज्यावर त्याचा कसा परिणाम होईल हे पाहू. तर मित्रांनो, हे GSF नावाचं मॉडेल आहे. या मॉडेलने ही लो प्रेशर सिस्टीम बऱ्यापैकी डेव्हलप होईल आणि चक्रीवादळ बनेल का नाही इथपर्यंत हे लो प्रेशर हे मॉडेल त्याला इंडिकेट करत नाही. परंतु बऱ्यापैकी या मॉडेलने ही लो प्रेशर ही आंध्र प्रदेश, दक्षिण आणि तामिळनाडू आपण जे सातत्याने सांगितलेले आहे त्या भागावर परिणाम करणार आहे. आणि त्याचा परिणाम म्हणून राज्यात हा जो महाराष्ट्र आहे आपला, या महाराष्ट्रात कुठे परिणाम होईल या संदर्भातली आपण माहिती पाहू. सातत्याने आपण या संदर्भातले अंदाज दिलेले आहेत. मित्रांनो, मी तुम्हाला हवामानाची लक्ष्मण रेषा सुद्धा आखलेली आहे. महाराष्ट्राचा जो दक्षिण भाग आहे यामध्ये ही प्रणाली इफेक्ट करणारच आहे. आता दक्षिण भागात कुठले कुठले जिल्हे येतात हे सुद्धा महत्वाचं आहे. यामध्ये मध्य महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, अहिल्यानगरचा दक्षिण भाग, या भागापर्यंत या प्रणालीचा इफेक्ट होणार आहे असे GFS मॉडेल कडून आपल्याला संकेत मिळत आहेत. त्याचबरोबर मराठवाड्यातील जे दक्षिण मराठवाडा आहे यामध्ये लातूर आहे, धाराशिव आहे, त्यानंतर नांदेड, परभणी, जालना, बीड याचा दक्षिण भाग. मी तुम्हाला पाठीमागे म्हटलं होतं मित्रांनो की गोदावरी नदी ही ईशान्य मान्सून कालखंडातली एक हवामानाची एक काल्पनिक रेषा आहे. निसर्गाने सुद्धा आपल्या रेषा आखून दिलेल्या असतात, हवामानाच्या सुद्धा रेषा असतात, त्याला सुद्धा सीमा असतात. म्हणून मी सातत्याने सांगितलेलं की गोदावरी नदीच्या दक्षिणेकडे या प्रणालीचा इफेक्ट निश्चित जाणवणार आहे, यामध्ये कुठे दुमत नाही. मित्रांनो, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, धाराशिव या भागात, अगदी नांदेड या दक्षिणेकडील भागात नद्यांना पूर येणार आहे. पूर म्हणजे अगदी महापूर नाही, नद्या पुन्हा एकदा खळखळू लागणार आहेत, नद्यांना पूर येणारच आहे, याच्यात कुठेही दुमत नाही. महाराष्ट्रात नद्याला पूर आहे म्हणजे याचा अर्थ संपूर्ण महाराष्ट्रात आहे असं नाही. अशा रीतीनं या प्रणालीचा इफेक्ट हा राज्यावर होणारच आहे. त्यानंतर मित्रांनो, आपण दुसरं एक मॉडेल आहे त्या मॉडेलचा आपण अंदाज पाहू. हे ECMWF च मॉडेल आहे. ECENS ट्रॉपिकल सिस्टीम, म्हणजे जे काही वादळी सिस्टीम विकसित होतात त्या संदर्भातलं गाईडलाईन करणारे हे मॉडेल आहे. मित्रांनो, जगातलं सर्वात टॉपचं मॉडेल म्हणून या ECMWF कडे पाहिलं जातं. या मॉडेलने सुद्धा ही सिस्टीम आपल्याला या ठिकाणी दाखवलेली आहे आणि हिचा ट्रॅक बऱ्यापैकी महाराष्ट्रात हिनं दाखवलेला. काही मॉडेल जरी आपल्याला इकडे दाखवत असले तर अजून तरी तितकंच मॉडेलकडून तसे संकेत येत नाहीत. बऱ्यापैकी ही तामिळनाडू आणि आंध्रच्या दक्षिण किनारपट्टीमध्ये धडक मारणार आहे. तिचा परिणाम म्हणून परत एकदा राज्याच्या दक्षिणेकडील भागात पाऊस राहणारच आहे, अगदी गोदावरी नदीच्या सीमेपर्यंत. आणि मित्रांनो, नाशिक, तुम्हाला मी कालपूर्वा सुद्धा सांगितलं की नाशिक हे समुद्राच्या
सानिध्यातलं शहर जरी नसेल तर समुद्रापासून जवळ आहे आणि नाशिकवर हवामानाचा सर्वाधिक इफेक्ट होत असतो. उत्तरेकडील वातावरणाचा नाशिकवर परिणाम होतो, इकडल्या वातावरणाचा नाशिकवर परिणाम होतो आणि मध्य महाराष्ट्रातला तो भाग आहे. म्हणून घाटावर असल्या कारणाने नाशिकच्या पश्चिम भागात या प्रणालीचा इफेक्ट आपल्याला निश्चित जाणवेल. ही प्रणाली जी आहे तयार होत आहे ही महाराष्ट्राच्या दक्षिण भागात इफेक्ट करणार आहे हे निश्चित झालेले आहे. आणि तिचा इफेक्ट ECMWचं एक दुसरं मॉडेल आहे. हे कशा पद्धतीने येणाऱ्या 8 दिवसामध्ये राज्यात देशात हवामान असेल या संदर्भातली माहिती, हे एकत्रित अंदाज ECMWचं हे सुद्धा एक मॉडेल आहे. मित्रांनो, गंगेचं जे मैदान आहे बंगालचा उपसागर किंवा याला काय म्हणतो बांगलादेश, पश्चिम बंगाल या भागात या प्रणालीचा इफेक्ट राहणारच आहे. त्याचबरोबर ही प्रणाली आंध्र तामिळनाडूच्या किनारपट्टी भागात अगदी इंटरनल भागात सुद्धा परिणाम करणार आहे. आणि मित्रांनो, हा जो पट्टा आहे, आपण जी रेषा आखलेली होती हवामानाच्या संदर्भात महाराष्ट्रातली, ती अशीच पद्धतीने आहे. म्हणून दक्षिण महाराष्ट्रात या प्रणालीचा इफेक्ट राहणार आहे. अगदी जो तामिळनाडूत असेल तो महाराष्ट्रात नसणार हे निश्चित घ्या. परंतु हा मध्य महाराष्ट्राचा भाग आहे, यामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर या ठिकाणीचा इफेक्ट दाखवलेला आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी नद्यांना पूर येऊ शकतो. अजूनही तसं वातावरण टळलेलं नाही. फक्त जो या भागात या प्रणालीचा इफेक्ट होणार होता उत्तरेकडनं, आणि तो होणार नाही. आपण उत्तरेकडनं परिणाम होईल असं सांगितलेलं सुद्धा नाही. कारण बहुतांश ईशान्य मान्सून कालखंडातील ज्या प्रणाली असतात त्याचा इफेक्ट हा दक्षिणेकडे असतो. आणि मित्रांनो, गोदावरी नदी ही त्याची सीमारेषा आहे. आपण सुद्धा एक रेषा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आखलेली आहे, ती अद्यापही मी नष्ट केलेली नाही. अशा रीतीने मित्रांनो हा अंदाज आहे. या सर्व मॉडेलचा विचार करता राज्यात येणाऱ्या 8 दिवसामध्ये म्हणजे 23 तारखेपासून या ऍक्टिव्हिटीज मध्ये वाढ होत आहे आणि साधारणतः 26-27 तारखेपर्यंत या प्रणालीचा प्रभाव राज्यात निश्चित राहणार आहे. कुठे उत्तरेकडे थोडंसं ढगाळ वातावरण असेल, परंतु दक्षिणेकडील भागात राज्याच्या निश्चित पाऊस असणार आहे, यात कुठेही दुमत नाही. धन्यवाद.